1000 सबस्क्रायबर आज नाही संडेलाच पूर्ण झालेत। तो 1 किलो साखर महिन्याला खूप होते कारण तर हे टाटाचं सॉल्ट आहे पिंक। हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आहे मंगळवार आणि मी बाईकने ऑफिसला चालली होती म्हणून मी तुम्हाला अशी दिसते। आज सकाळीच ब्लॉग चालू केला। तुम्ही थंबनेल बघून आला असाल तर तुम्हाला माहित आहे की मी डीमार्टची शॉपिंग केली आहे, त्याचा ब्लॉग आहे हा। पण ब्लॉग मी सकाळी स्टार्ट केला होता। मस्त बाईकवरून ऑफिसला गेले कारण भारी वाटतं। ट्रेनने तर रोजच जातो आपण, पण बाईकने जाण्याची मजा वाटते। आणि ट्रॅफिक, रिक्षा, ट्रेन हे सगळ्याचं कटकट नसते म्हणून अशी मस्तपैकी मी ऑफिसला पोहोचले। आणि असा होता माझा आजचा लुक। ट्रॅव्हल करून आल्यानंतर थोडी अशी दिसत होती। मी संध्याकाळी डायरेक्ट मी कॅमेरा घेतला कारण ऑफिसमध्ये खूप जास्त काम होतं। मग मी निघाले घरी आणि घरी जाताना आज मंगळवार असल्यामुळे मंदिरात गेले होते। छानपैकी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग घरी गेले। मंगळवारी बाप्पाचं दर्शन घ्यायचं असं फिक्स आहे माझं। जे माझे ब्लॉग नेहमी बघतात त्यांना हे कन्फर्म माहिती आहे की मी दर मंगळवारी बाप्पाच्या मंदिरात जात असते। त्याच्यानंतर घरी गेले, छान फ्रेश झाले। फ्रेश होऊन घरी पण मंदिरामध्ये दिवाबत्ती केली, छान प्रार्थना केली। आजचं मंगळवारचं माझं हे फिक्स असतं सगळं रुटीन। दिवाबत्ती तर रोजच असते, पण मंदिरात जाणं वगैरे। छान बाप्पाला मोदक ठेवला, मी नव्हता बनवला, बाहेरून आणला होता विकत, पण आणले होते सगळ्यांना खायला तर बाप्पाला पण दिला। तर असं सगळं करून मग मी शांतपणे तुमच्याशी आज बोलायचं ठरवलं कारण आज एक छानशी गुड न्यूज पण आहे जी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे। खूप छोटीशी गुड न्यूज आहे पण तुमच्यामुळेच ती पॉसिबल झाली, त्यामुळे तुमच्याबरोबर तर शेअर केलीच पाहिजे। दिवसभर कामावरून कितीही थकलं तरी पण घरी आल्यानंतर दिवाबत्ती केल्यानंतर छान फ्रेश वाटतं, थोडं माइंड छान असं शांत होतं। तुम्हाला पण असंच वाटतं का हे मला कमेंट करून सांगा। बाप्पाला मोदक दिल्यानंतर मी पण माझा मोदक खाऊन घेतला आणि मग तुमच्याबरोबर बोलण्यासाठी कॅमेरा सेट केला। चला तर मग मुद्द्याचं बोलूयात आता। हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आणि मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे मंगळवार, मी आत्ताच ऑफिसमधून आली आहे, मंदिरात जाऊन आले आणि आत्ता वाजले आहेत 8 वाजून गेलेत। घड्याळ तुम्हाला दिसतच असेल। तर सगळ्यात आधी या ब्लॉगमध्ये मला तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद बोलायचे। थँक्यू सो मच, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत। तर वॉच अवर्स तर आपल्या आधीच पूर्ण झाले होते, 4000 वॉच अवर्स, पण आज पूर्ण झाले आहेत 1000 सबस्क्रायबर। आज नाही संडेलाच पूर्ण झालेत, पण हा ब्लॉग बनवायला मला थोडा वेळ लागला। सो थँक्यू सो मच ज्यांनी मला सपोर्ट केला आहे, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना सगळ्यांना। आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं पण त्या ब्लॉग बघतायत त्यांना सुद्धा थँक्यू, कारण ते ब्लॉग बघतायत। आणि प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब पण करा अशी मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते। तर मग आपली छोटीशी यूट्यूब फॅमिली लवकर लवकर ग्रो करेल अशी मी आशा करते। आणि माझ्या या जर्नीमध्ये मला सपोर्ट करण्यासाठी धन्यवाद। तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी जे काही डीमार्टमधून शॉपिंग केली आहे। शॉपिंग म्हणजे डीमार्टमधून मी खूप सारं सामान मागवलंय। जसं मी मंथली मागवते किंवा कधी कधी 2 महिन्याने सुद्धा मागवते सामान जर जास्त असेल तर। तर आता आमच्या इथे डीमार्टचा पिकअप पॉईंट आहे, आमच्या इथे मोठं डीमार्ट सेंटर नाही आहे। तर मी काय करते, ऑनलाईन सामान ऑर्डर करते आणि कॅश ऑन डिलिव्हरी ठेवते। पिकअप पॉईंटमध्ये जाऊन आम्ही तिथून सामान कलेक्ट करतो। जर कधी त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह किंवा एखादं लिकेज वगैरे असेल प्रोडक्ट तर मग ते तिथूनच रिटर्न देता येतं आणि मग कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये ते ॲडजस्ट होऊन जातं। म्हणून तर तुम्ही सुद्धा हा ऑप्शन घेऊ शकता, कारण डीमार्ट सगळीकडेच अवेलेबल नाही आहेत, म्हणजे मोठे डीमार्ट सेंटर जिथून आपण शॉपिंग करू शकतो असे। तर मग असं मी करते। तर डीमार्टमधून मी काय काय शॉपिंग केली आहे आणि ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते पुढे ब्लॉगमध्ये। तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा। आधी मी सगळं सामान बाहेर काढून ठेवते म्हणजे मग मला तुमच्याबरोबर शेअर करता येईल की काय काय सामान आणलं आहे। कालच आलं होतं त्यामुळे काही गोष्टी मी यूज करायला घेतल्या होत्या, त्या पण मी घेऊन येते आणि मग सगळ्याच एकदम तुमच्याबरोबर शेअर करते। कारण सगळ्याच गोष्टी मी शॉपिंगमधून घेतलेल्या आहेत त्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत आणि लास्टला मी बिल पण दाखवते। चला तर मग आपण सुरुवात करूया डीमार्टमधून काय काय खरेदी केली आहे ते बघण्यासाठी।
तर डीमार्टमधून मी आधीच क्लिअर करते की मी जास्त करून क्लिनिंग आणि ह्याचं सामान मागवते, क्लिनिंग ऑफ घरामध्ये वगैरे जे लागते, आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी जे डाळी वगैरे असतं ते सगळं मी इथून सुपरमार्केटमधून घेते, कारण ते बघून घेतलेलं बेटर असतं. आणि धान्य तर आमचं गावावरूनच असतं. आणि तेल आम्ही कच्च्या घाणीवरचं तेल असतं ना ते वापरतो, जे माझे मिस्टर बाहेरूनच आणतात. त्यामुळे इथून आम्ही फूड म्हणजे खाण्याचं पदार्थ जास्त नाही घेत. तर काय काय घेतलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. सगळ्यात आधी हँडवॉश, डेटॉलचं हँडवॉश आहे, स्किन केअरवाला आहे. हे डेटॉलचं हँडवॉश घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचं टोटल बिल किती झालं हे मी तुमच्याबरोबर लास्टला शेअर करते. स्क्रीनशॉट मी ॲड करेन जे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं त्याचं ऑर्डरचा. आणि त्याच्यानंतर हे आहेत ओट्स. हे ओट्स घेतलेले आहेत, नॉर्मल ओट्स, फ्लेवरवाले नाही आहेत. हे मी आठवड्यातून एकदा दोनदा खाते, दुधामध्ये रात्री ओव्हरनाईट सोक करून वगैरे. त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. नाश्त्याला बरे पडतात. त्याच्यानंतर आहे हिमालयाचं पिंक सॉल्ट, सॉरी हिमालयन पिंक सॉल्ट. तर हे टाटाचं सॉल्ट आहे, पिंक सॉल्ट. हे पण आणते आणि साधंवालं सॉल्ट पण असतं, दोन्ही प्रकारचे आम्ही वापरतो. हे पण असतं आणि हे साधं व्हाईट सॉल्ट टाटाचं, हे दोन्ही सॉल्ट घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त यूज होणारे म्हणजे आपल्या घरात भांडी घासली जातात खूप सारी, दिवसातून 2-3 वेळा तर घासली जातातच, सुट्टी असल्यावर जास्तच. तर हे एक्सोचे 2चं पॅक असतं ऑफरमध्ये, तर मी तेच ऑर्डर करते नेहमी, एक नाही घेत. तर हे एक्सोचं पॅक घेतलेलं आहे. खरं तर ह्याच्याबरोबर मी ते लादी पुसायचं लिक्विड पण ऑर्डर करते, पण ते आत्ता संपलं नाहीये, खूप सारे शिल्लक आहे. मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. हे आहे, हे मी ना दिवाळीच्या आधी क्लिनिंग करायचं म्हणून एक्स्ट्रा घेऊन ठेवलेलं, त्यामुळे आत्ताच्या सामानात हे नाही ऑर्डर केलं. नाही तर मंथली सामानामध्ये हे सुद्धा ॲड असतं. लाईम फ्रेश लेमन फ्लेवरचं आहे, खूप चांगलं पडतं हे, मला स्मेल आवडतो लादी पुसल्यावर ह्याचा. त्याच्यानंतर मधुरची साखर, आम्ही 1 किलो साखर घेतो. 1 किलो साखर महिन्याला खूप होते, कारण आमच्यात संध्याकाळी चहा वगैरे नसतो आणि गोड खूपच कमी खाणारी माणसं आहोत आम्ही. खूप रेअरली गोड असतं, फक्त आठवड्यातून सॅटर्डेला कंपल्सरी आम्ही सगळेजण चहा घेतोच. डेली थोडा घेतो, कधी नाही घेत असं होतं. आणि काही स्वीट डिश बनवायची असेल तर जी खूप कमी वेळेला बनते, त्यामुळे हा खूपच चांगला भाग आहे की आमच्याकडे फक्त 1 किलो साखर तिघांना महिनाभर आरामात जाते. त्याच्यानंतर हे आहे मेगा सेवर पॅक, एरियलचं आहे, हे 4 लिटरचं आहे. हे एक घेतलंय एरियलचं टॉप लोडचं, आमचं टॉप लोडचं वॉशिंग मशीन आहे, तर टॉप लोडचं घेतलेलं आहे 4 लिटरचं. आणि हे आहे, हे पण नेहमी 4 लिटरचं येतं, पण ह्यावेळी हे 6 लिटरचं आहे. आय थिंक त्यांनी काहीतरी ऑफर ठेवली होती, मला उचलत पण नाहीये. हे अजून ओपन नाही केलं, हे कालच ओपन केलंय. हे 6 लिटरचं आहे, सर्फ एक्सल मॅटिक टॉप लोड. तर हे दोन्ही टॉप लोडचे मशीनचे आहेत. तर हे 2 का वापरते, कारण आहे ना मला एरियलचा स्मेल खूप आवडतो कपड्यांना. तुम्ही कधी ट्राय करून बघा, एरियलमुळे ना खूप छान स्मेल येतो आणि मला वाटतं की कपडे सर्फ एक्सेलने जास्त चांगले निघतात असं मला वाटतं, म्हणून मी दोन्ही थोडं थोडं असं ॲड करून वापरते. तर हे झालं वॉशिंग मशीनचं, कारण खूप सारी कपडे धुतली जातात. हे काही महिनाभरात संपत नाही, हे खूप दिवस जाणार आहे. लिक्विड नाही महिन्याला लागत, ते बरेच दिवस पुरणार आहे आपल्याला. आणि हो, आला, रेन आलाची बॉटल जी घरात असायलाच पाहिजे, कारण जेव्हा मी किचनमध्ये काम करते किंवा काही आपण सणावारांना कपडे घालतो, डाग लागणं मस्ट आहे. आणि हे व्हाईट कपड्यांना ऋतुजाच्या जास्त लागतं, मिस्टरांचे व्हाईट शर्ट, व्हाईट बनियान वगैरे असतात त्यांना. पण त्याच्या व्यतिरिक्त मी ही ट्रिक ट्राय केलेली आहे, तुम्ही कधी केलीत तर बघा. जर तुमच्या नॉर्मल अशा कलरचे कपडे असतील आणि त्याच्यावरती कुठेही डाग लागला ना, जस्ट एकदम एवढंच थोडंसं आहे ना त्या डागावरती टाकायचं आणि पटकन धुवून टाकायचं, तिकडचा कलर नाही जात. हे मी ट्राय करून बघितलेलं आहे
लगेच धुवायचं, पण त्याच्यामध्ये असं ठेवायचं नाही 15 मिनिटं वगैरे, नाही तर कलर जाईल आणि तुम्ही बोलाल की तू सांगितलं होतंस. तर असं नाहीये, थोडंसं टाकायचं, जस्ट सोडायचं आणि लगेच वॉश करून टाकायचं. तो डाग नक्कीच निघतो. हे मी ट्राय केलेला आहे माझ्या बऱ्याचशा ड्रेसेसवरती. तर डाग नक्की निघतो आणि कलर जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी डीमार्टमधून परफ्यूम मागवलेले आहेत. दोन म्हणजे 2चा सेट मागवलं. एकामध्ये 4 आहेत. बेला विटाचे हे एक आहे. अरे बापरे, मीच दिसते त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? हे मेनचे आहेत 4 पॅक. त्याच्यामध्ये 1 2 3 20 ml चे आहेत 4ही पण. बेला विटाचं हे एक आहे पॅकेट आणि दुसरं आहे हे वुमन्सचं ग्लॅम रोज, आणि हे वुमन्सचे आहेत 4 पॅकेट. ग्लॅम रोज डेट सेनोरिटा असे आहेत त्याची नावं, आणि हे पण 20 ml चे आहेत. तर ह्याच्यामधलं ना मला ग्लॅम आणि रोज दोन्हीचे फ्लेवर खूप जास्त आवडले. छान फ्रूट सारखे मला वाटतात, असे एकदम लाईट. मला डार्क परफ्यूम नाहीत आवडत, तर मग हे एवढी सगळी मी खरेदी केलेली आहे. तर याच्यामध्ये मी काय काय ऑर्डर केलं होतं ह्याचा मी स्क्रीनशॉट पुढे अटॅच करते. पण मला वाटतं की डीमार्टमधून खरेदी केल्यावर बऱ्यापैकी आपल्याला सामानाची क्वालिटी पण चांगली मिळते. एक ते आहे, आणि सामान लगेचच आज मी ऑर्डर प्लेस केली तर उद्या सकाळी सेंटरमध्ये जाऊन आपण घेऊ शकतो, आणि सेंटर अगदीच आमच्या बाजूला आहे. आणि आज दिवसभरात तुम्ही कधीही केली तरी उद्या तुम्हाला ऑर्डर मिळून जाते. त्यामुळे असं खूप दिवस लागत नाहीत. जर तुमचं सामान संपत आलं असेल तुम्हाला लगेच मिळून जातं. आणि दुसरी गोष्ट, जर कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन आहे तर मग तुम्ही ऑर्डर करूच शकता. एखादं डिफेक्टिव्ह सामान असेल तरी तुम्ही ते रिप्लेस करू शकता. त्याची अमाऊंट मायनस होते टोटल बिलिंगमधून, आणि अमाऊंटचा थोडाफार फरक पडतो. एकदम जास्त काही मला वाटत नाही, पण थोडाफार तरी पडतो. पण क्वालिटी चांगली असते. तर मग अशी होती माझी डीमार्टची शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली? आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्लीज व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि लवकर लवकर आपण सगळे ग्रो करूयात. तर मग आता खूप जास्त वेळ झालेला आहे, 8:45 झालेत. मी आल्यापासून हा ब्लॉगच बनवत बसले तुमच्याबरोबर, कारण काल सामान आलं होतं आणि मी अजूनपर्यंत ब्लॉग नव्हता बनवला, आणि मला डीमार्ट शॉपिंगचा ब्लॉग बनवायचाच होता. याच्या व्यतिरिक्त तुम्ही डीमार्टमधून कपडे धुण्याचे साबण किंवा भरपूर गोष्टी आहेत ज्या चांगल्या क्वालिटीच्या आणि स्वस्त मिळतात. मी हे भांडी घासायचे स्क्रॉच असतात ते सुद्धा ऑर्डर करते, पण ते मी बल्कमध्ये केले होते त्यामुळे आहेत. असं सगळं तुम्ही डीमार्टमधून घेऊ शकता. जर तांदूळ वगैरे सगळं घ्यायचं असेल, आमच्याकडे ते सगळं गावावरून येतं त्यामुळे मी काही नाही आणत, आणि म्हणजे ते गावावरून आणलेलं संपत नाही त्यामुळे एक्स्ट्रा घ्यावं नाही लागत आम्हाला. पण कधीही लागलं तर मी पण घेईन. आणि तुमचा डीमार्टचा एक्सपिरियन्स कसा होता हे माझ्याबरोबर शेअर करा. आजचा ब्लॉग पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटूयात आपण सगळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.